रवींद्र नाना पगार, भाऊलाल तांबडे, सुनीताताई पगार, कौतुकजी पगार, जयश्रीताई पवार, बेबीलाल शेठ संचेती, रावसाहेब शिंदे, धनंजय पवार, सुधाकर पगार, नंदू खैरनार, नारायण नाना हिरे, के शिंदे, मुश्ताक शेख, मधुकर पगार, प्रभाकर पाटील, कारभारी पगार, सर्व शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, ह्या शहराचा प्रतिनिधित्व करत असणारे सर्व सन्मान्य आजी माजी लोकप्रतिनिधी, सर्व व्यापारी बंधू भगिनी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर मी सकाळी लवकर आलेलो होतो, परंतु सुरगाण्याला आम्हाला थोडं उशिरा यायला सांगितलं आणि त्याच्यावर सगळेच कार्यक्रम लेट होत आहेत. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ज्या परिसरामध्ये आलेलो आहे तिथं आपल्या प्रत्येकाची श्रद्धास्थान, माणूस जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती कुठं ना कुठं श्रद्धा ठेवून आपली आपली कामं करत असतात. कुणाची आई वडिलांवर श्रद्धा असते, कुणाची देवावर श्रद्धा असते. अनेक वेगवेगळी श्रद्धास्थानं आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये. इथं देखील माझ्या डाव्या हाताला हनुमानाचं मंदिर आहे, समोर श्रीरामाचं मंदिर आहे, उजव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, त्याचबरोबर सप्तशृंगी देवीचं पण इथं मंदिर एक केलेलं आहे आणि मागे देखील एका मंदिराचं काम चाललंय. अशा पद्धतीनं मला मगाशी स्वतः कौतुकजी पगार सांगत होते. शेवटी आस्था असते, प्रेम असतं, आपुलकी असते. मी सगळ्यांचा आदर करतो. सर्व या मंदिरामध्ये जे जे मंदिर आहेत त्याच्या सर्वांच्या पुढे नतमस्तक देखील होतो. आज उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ असणाऱ्या वणीच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी देखील मी सुरुवातीलाच वंदन करतो. आपल्याला माहिती आहे की जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्याचा आदर्श मानून सामान्यांच्या कल्याणासाठी आयुष्य खर्च केलेले आणि महाराष्ट्राच्या आदिवासी राजकारणात विकासाचा एक स्वतःचा स्वतंत्र एटी पॅटर्न निर्माण करणारे आमचे ज्येष्ठ सहकारी, माजी मंत्री दिवंगत एटी उर्फ अर्जुन तुळशीराम पवार, त्यांना आपण एटी पवार नावाने ओळखायचो, त्या साहेबांच्या स्मृतीला मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो, परंतु त्याचबरोबर माझा जागतिक आदिवासी दिवस म्हणून तो साजरा होतो. त्या दिवसाच्या देखील सगळ्या आदिवासी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो. मला बऱ्याच महिन्यापूर्वी आमच्या नितीननी सांगितलेलं होतं की दादा एक कार्यक्रम आपल्याला कळवणला पण घ्यायचा आणि सुरगाण्याला पण घ्यायचा, आणि त्याने फार पूर्वी माझ्याकडनं 2 तारीख बुक करून घेतलेली होती. थोडे पावसाळ्याचे दिवस आहेत, अजूनही काही धरणं आपली भरायची, काही धरणं भरलीत, काही ठिकाणून पाणी भरपूर माझ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्याच्या परिसरामधनं वाहून गेलंय. परंतु तुमच्या माझ्या नाशिकला, तुमच्या माझ्या मराठवाड्याला वरदान ठरणारी धरणं ही बरीचशी माझ्या नाशिकच्या पावसावर अवलंबून आहेत आणि अजून आपल्याला पावसाची गरज आहे. आपण प्रतीक्षेत आहोत. अजूनही पावसाचे बरेचसे स्पेल बाकी आहेत. मी इथल्या सगळ्या देवांना प्रार्थना करतो. मध्ये पांडुरंगाला पण आषाढी एकादशीच्या निमित्तानं आम्ही केली, किंवा यंदा पाऊस काळ चांगला असं सांगितलं जातं, परंतु तो खरोखरीच चांगला व्हावा. आमचं नाथसागर असेल, आमचं गिरणा असेल, जी काही आमची धरणं आहेत ती सगळी, मग तिथं भंडारदरा असेल, निळवंडे असेल, तिकडं मुळा असेल, किंवा माझ्या सगळ्या नाशिकच्या परिसरातली असतील, ती कुटुंब भरावी आणि एकंदरीतच समाधानाचं, आनंदाचं वातावरण माझ्या बळीराजाच्या घरामध्ये, माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये, माझ्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये निर्माण व्हावं अशा प्रकारची पण प्रार्थना करतो. आज उशीर झाल्यामुळे बरेचशी भाषणं आम्ही आटोपती घेतली. आता कॉर्पोरेट शेतकरी हे चांगल्या पद्धतीनं व्यवसाय निवड, पूर्वतयारी, व्यवसाय नोंदणी, प्रकल्प अहवाल, शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन, व्यवस्थापन, शेतमाल विपणन,
व्यवस्थापन, शासकीय योजना, वित्तपुरवठा, कृषी उद्योग बनण्याचं स्वप्न साकार करणारं पुस्तक, त्याचा पण आपल्या सर्वांच्या साक्षीनं हे अनावरण झालं, प्रकाशन झालं असं जाहीर करतो. माझी नाशिककरांना एक विनंती आहे. मी ज्यावेळेस नाशिकमध्ये येतो त्यावेळेस मला नाशिककर सांगतात, अमका द्राक्षाचा व्यापारी किंवा कोणते चव्हाण, काय चव्हाण तिला काहीतरी पैसे बुडवले. माझं म्हणणं की अशा बुडणाऱ्या म्हणजे जे बुडवणारे आहेत त्यांना द्राक्ष कशाला घालतात? ते पुन्हा येते, पुन्हा तसं येणे माझ्या मागल्या. खरं तर तुमच्या इथं सह्याद्री हे एक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं, त्याच्यामध्ये अनेक सहकारी मित्रांचं योगदान आहे. तिथं द्राक्ष घ्यायला, त्याच्यामध्ये अनेक चांगले चांगले निर्यातदार आहेत, त्यांच्याकडे तुम्ही द्राक्ष घ्यायला. मगाशी पण काही माझ्या महिला भगिनी भेटल्या आणि ते मैत्रीण काय ते मैत्रे त्याच्यामध्ये पण म्हणले, दादा इतक्या जणांचे पैसे अडकले. बाबांनो, ते तर शोधण्याचं काम सरकार करेलच. पोलीस खात्याला आदेश दिले जातील, त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाईल, ज्यांचे पैसे अडकलेले आहेत ते देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल. पण जिथं आवाजच्या सव्वा व्याज दाखवतात आणि तुमचे पैसे गुंतवणूक करून घेण्याचा प्रयत्न करतात, समजावं हा जास्त व्याज देतो म्हणजे हा नक्की आपल्याला डुबवणार आहे. तिथं पैसे गुंतवू नका. नॅशनलाइज बँक आहे, स्टेट बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे, ह्या बँकेमध्ये त्या ठिकाणी गुंतवा ना. त्याच्यामध्ये काय अडचण आहे? थोडस आपण पण काळजी घेतली पाहिजे, सरकारने तर घेतलीच पाहिजे. सरकारचं कुठंतरी मी जबाबदारी बाजूला करतोय असं कृपा करून कुणी समजू नका, परंतु आपली पण काही नैतिक जबाबदारी आहे, त्याचा पण आपण योग्य पद्धतीनं माहिती घेऊन अशा प्रकारची गुंतवणूक करावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आज अनेक निवेदन आलीत, मी बारकाईनं बघत होतो. काही जणांनी मला सांगितलं की दादा, तुम्ही जी काही मुख्यमंत्र्यांच्या नावाने माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे, यंदा आम्ही खूप चांगल्या चांगल्या योजना मी आणल्या. मगाशी नितीनने थोडासा त्याचा उल्लेख केला. मित्रांनो, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, मी एक राष्ट्रवादीमध्ये 99 पासून काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही पण अनेक जण. पवार साहेबांना दैवत मानून मी माझी राजकीय जीवनाची सुरुवात केली, इथपर्यंत पोहोचलो. परंतु शेवटी तुम्हाला कामं करायची म्हटलं तर जसं पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती आणि त्यांचं बहुमत होतं. त्यांच्यामध्ये वाद झाला आणि शिवसेना बाहेर पडली आणि शिवसेनेबरोबर सरकार केलं गेलं. वास्तविक शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे, काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे. तरी देखील 2.5 वर्ष आम्ही तिथे योग्य पद्धतीनं कारभार करण्याचा प्रयत्न केला. आज प्रशासन चांगलं चालवणारा एक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे बघितलं जातं. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला एक कार्यकर्ता आहे. त्याच्यावर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी प्रश्न मला माहिती आहेत. कळवण जसं आपलं शहर आहे तसं मी देखील एका काटेवाडी सारख्या ग्रामीण भागातून आलेला कार्यकर्ता आहे. बारामती तुमच्यासारखंच माझं शहर आहे. पिंपरी चिंचवड मी बदललं हे महाराष्ट्राला माहिती आहे. पुण्यामध्ये चांगल्या एका पद्धतीनं काम करण्याचा मी प्रयत्न केला. मी काय सांगतो की ज्यावेळेस सरकार 2.5 वर्षांनी पडलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक आमदार मला म्हणाले की दादा, विकास जर झाला नाही तर आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये काय सांगायचं, काय तिथं लोकांनी उत्तर द्यायची. आणि त्याच्यामुळं मी सगळ्या वरिष्ठांसकट सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांची भूमिका आहे, आपण आशीर्वाद द्या. जर शिवसेना चालू शकते, शिवसेना पण एक प्रकारचा जातीवादी पक्ष आहे, हिंदुत्वाची त्यांची भूमिका आहे, सर्व धर्म समभाव ही त्यांची भूमिका नाहीये. परंतु कधी कधी विचारधारा बाजूला ठेवून त्यामध्ये काही पावलं पुढं मागे सरकावं लागतं. आणि मी म्हणलं मग शिवसेना चालती तर भारतीय जनता पक्ष देखील आपल्याला सरकारमध्ये घेतोय आणि त्या बाबतीमध्ये काही मंत्रिपद आपल्याला मिळत आहेत. मग त्याच्या संदर्भामध्ये ती देत असताना मला वेगवेगळ्या समाजाला त्याच्यात सामावून घेता येतं. ओबीसी